तर हळद, त्यानंतर तेलामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं याचं वाटण टाकून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. मी आता कांदा इथं बारीक चिरून टाकलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल असं कांदा बारीक चिरलेला नको तर तुम्ही कांदा भाजून वगैरे त्याच खोबऱ्यासोबत त्याचं वाटण करू शकता आणि मस्त अशी ग्रेव्ही होते. रस्सा त्याने एकसारखा मिळून येतो. तर तुम्ही त्यामध्ये हळद टाकायची आहे. नंतर तुम्हाला पाहिजे असल्यास लाल तिखट टाकायचं आहे किंवा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे कलरसाठी. नंतर काळं तिखट जो घरगुती मसाला आहे मी बनवलेला आहे तो, थोडासा गरम मसाला आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मटकी परतून घ्यायची. मटकी परतून घ्यायची. ते मला भाज्यांमध्ये किंवा मटकीमध्ये असा कूट वगैरे आवडत नाही, कारण का तिखट मार खातं आणि तर्री पण जाते मटकीमुळे असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे माझ्याकडे जास्त करून लसूण खोबरं वापरायची पद्धत आहे, जशी आमच्या पद्धतीने म्हणजे बारामतीच्या स्टाईलने किंवा